co-powered by टेक्नो. राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत. दादा, सिल्लोडमध्ये भारतीय जनता पार्टी आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये वाद विकोपाला जाताना पाहायला मिळतोय. कारण भाजपने अब्दुल सत्तारांच्या विरोधात मोर्चे आणि मोर्चे बांधणी सुद्धा सुरू केले. तर सत्तार म्हणतात की भाजप आमच्यासोबत सिल्लोडमध्ये जसं वागेल तसंच मराठवाड्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत वागू आणि शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील. एकतर सत्तार रूपी जी वृत्ती आहे, जिच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी आज मोर्चा काढते, ही वाढविली कोणी? तरी भारतीय जनता पार्टीनंच वाढवलेली आहे. ही काय अब्दुल सत्तार यांच्यामध्ये एवढी ताकद नव्हती, एवढी शक्ती नव्हती. ही शक्ती निर्माण केली भारतीय जनता पार्टीने निर्माण केलेली आहे. आणि असं असताना आता भारतीय जनता पार्टी अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध मोर्चे काढते. मोर्चे मला माहिती नाही व्यक्तिगत होते की काही सामुदायिक वेगळ्या विचारासाठी होते, पण तो भारतीय जनता पार्टीचे नेतेच सत्तारच्या मतदारसंघातून निवडून येतात, त्याला पाकिस्तान म्हणतात. आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं पाकिस्तान असं भारतातल्या कोणत्या प्रांताला जर म्हटलं, कोणत्या भागाला म्हटलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल करावे. कोर्ट किती जागरूक आहे आणि पोलीस किती जागरूक आहे मला माहिती नाही आताच्या घडीला. परंतु भारतीय जनता पार्टी असेल तर आता त्यांना शिवसेना कसं माहिती, सगळे गद्दार लोक आहेत. अब्दुल सत्तार असो काही, कसले शिवसेना आले, हे गद्दार लोक आहेत. आणि हे गद्दार लोक भारतीय जनता पार्टीला आव्हान देतात. मला असं वाटतं हे त्यांनाही कळेल की भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधातच आहे. भारतीय जनता पार्टी कशी आहे, मोठा मासा लहान मसाला खाऊन टाकतो, तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आपल्या सहकारी पक्षांना खाण्याची त्यांची वृत्ती आहे. आणि म्हणूनच आम्ही दूर झालेलो आहोत त्यांच्यापासून. परंतु यांनासुद्धा आता ते पूर्णपणे नेस्तनाबूत करतील. आणि म्हणून सत्तारांना हे लक्षात आलं आहे, म्हणून त्यांनी सांगितलं की मराठवाड्यात आम्ही करू. आता सत्तार काय करणार मराठवाड्यामध्ये, हा पण माझा प्रश्न आहे. परंतु भारतीय जनता पार्टीने आमच्यातले गेलेले गद्दार भारतीय जनता पार्टी यांना संपवणारे स्पष्ट आहे. महायुतीतल्या जागा वाटपामध्ये एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय. विदर्भामध्ये 62 विधानसभेच्या जागा आहेत, त्यातल्या 50 ते 52 जागावरती भाजपनेच दावा केला आहे. म्हणजे मित्रपक्षाने तिकडे 10च जागा मिळणार आहेत. होऊ शकतं ना असं. मित्रपक्षांनी तिकडं काय त्यांचं, तसं तिकडं काही आहेच नाही त्यांचं. त्यामुळं मला असं वाटत नाही जे भारतीय जनता पार्टी म्हणते ते योग्य आहे. ते मी तर म्हणतो 62 पैकी 50 काय त्यांनी 55 लढल्या पाहिजे, 2-5 दिल्या तर दिल्या पाहिजे. आमदार अपात्रतेचा जो प्रकरण आहे त्याच्यावरती आज सुनावणी होणार आहे. आज काय अपेक्षा तुम्हाला? काय अपेक्षा ठेवायची? आता निवडणुकीला दीड महिना राहिलेला आहे. न्यायदेवता दररोज तारीख पे तारीख देते आहे. एवढं न्यायदेवता अशा पद्धतीनं या विषयात वागते, जनतेला या सगळ्या गोष्टी कळतात. पण तो आता सर्वोच्च न्यायालय त्याच्याविषयी बोलू नये, त्याच्या विरोधात बोलू नये. हा आपला धर्म आपण पाळावा असं मलाही वाटतं. पण जनता सब कुछ जानते एवढं नक्की. लक्ष्मण हाके जे आहेत त्यांनी परवा काही जणांची यादी सांगितली ज्यांना पाडायचे. त्यामध्ये रोहित पवार, रोहित आर पाटील, त्याच्यानंतर राजेश टोपे यांच्यासह अनेकांना आम्हाला पाडायची, आमची यादी तयार असल्याचं लक्ष्मण हाके सांगतात. मला असं वाटतं असं कोणत्याही व्यक्तीनं, कोणत्याही समाजाचे असं कोणाला पाडणं वगैरे त्या व्यक्तीच्या हातात नसतं. जनता निर्णय घेत असते. त्यामुळं कोणीही, मी कोणाचं व्यक्तिगत नाव घेणार नाही, तुम्ही जरी त्यांचं नाव घेतलं असेल तरी कोणत्याही व्यक्ती, मोठ्या मोठ्या नेत्यांनी ठरवलं तरी ती व्यक्ती पडू शकत नसते. अशा असतं. मी कोणत्या वृत्तीविषयी बोलायचं असेल तर अशा पद्धतीनं कोणी जर म्हणत असेल मी यांना पाडणार किंवा आम्ही यांना पाडणार, जनता काय ऐकत नसते. तिथल्या राजकीय स्तरावर जनता निर्णय घेत असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे त्याचा सुद्धा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जातं आहे. शिवसेनेला जवळपास 95 ते 100 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. काँग्रेसला 100 ते 105 आणि शरद पवार गटाला 80 ते 85 जागा लढणार आहेत. 7, 8 आणि 9 तारखेला होणाऱ्या बैठकीत महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मला असं वाटतं जागा वाटप अजून अंतिम स्वरूप त्याला यायचं आहे. अंतिमतेकडे ते जातं एवढं नक्की आहे. परंतु आमच्या जागा वाटपात कुठेही संख्या हा विषय महत्त्वाचा नाही, तर निवडून येणं हा विषय महत्त्वाचा आहे. आणि त्या आधारावर आमचं जागा वाटप आता सुरळीत, म्हणजे मी तर म्हणेल आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेले. आता शिक्कामोर्तब होणं बाकी आहे आणि ते लवकरच या दसऱ्याच्या आत सगळं संपून जाईल असं मला वाटतं जागा वाटपाचा निर्णय.
दसऱ्याला पूर्ण यादी जाहीर होऊ शकते तुमची? जागा वाटपाची होईल उमेदवाराची. एकदा जागा वाटप झाल्यावर मग ज्याच्या त्याच्या पक्षाची प्रोसेस, निवडणूक उमेदवाराची सुरू होते. अर्ज मागवणे, मुलाखती घेणे, उमेदवारी जाहीर करणे, अशी प्रोसेस पक्षाची असते. काही जणांना मनोमन माहिती असतं की मला लढायचं आहे, सांगितलं तर कोणाला जात नाही, पण मनोमन त्यांनी समजून घ्यायचं असतं, एवढंच. 95 ते 100 जागा ठाकरे गटाला, याबाबत काही एकमत झालंय का? हे पहा, मी संख्येविषयी मुळीच बोलत नाही. 95 आहे का 100 आहे का 110 आहे का 115 आहे, याच्याविषयी मुळीच बोलत नाही. कारण आमचं हे सगळ्या गोष्टीत आता महाविकास आघाडी असताना, पहिल्यांदा लढत असताना, तिन्ही पक्ष ताकदीचे असताना जागा वाटपावर एका अर्धी सीट इकडे तिकडे होऊ शकते, परंतु जागा वाटपात आमचं एकमत होईल एवढं तुम्हाला 100% सांगतो. बदलापूर प्रकरणातील जे ट्रस्टी होते त्यांना सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. चांगलं झालं. इतका उशीर का लावला हा प्रश्न आहे. अक्षय शिंदेंच्या एन्काउंटर म्हणायचं की मर्डर म्हणायचं, त्याच्या आधी जर पकडलं असतं तर मला असं कधी कधी वाटतं की या लोकांना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदे मारला गेला. अक्षय शिंदे जिवंत असताना यांना पकडलं असतं तर मला वाटतं आणखी बरेच खुलासे झाले असते, आणि यांना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचं एन्काउंटर पोलिसांनी केलं असं आमचा स्पष्ट आरोप आहे. न्यायालयाने त्याच्याविषयी चौकशी करावी, न्यायालय करतं या सगळ्या गोष्टीत, परंतु याच्याविषयी मला असं वाटतं अक्षय शिंदे आरोपी होताच, परंतु त्याच्याबरोबर हे सुद्धा लोक आरोपी 100% होते. परंतु हे तसे पाहायला गेलं तर, लोक पाहायला गेलं तर हे फार क्रिमिनल आहे नाही आहे हे नाही सांगतात, पण असे नाही की जे पोलिसांपासून दूर जाऊ शकतात, ज्यांना कोणी पकडू शकत नाही, असे तर ते लोक वाटतच नाही. पोलिसांनी उशीर का केला मला वाटतं याचीसुद्धा येणार काय चौकशी झाली पाहिजे, आणि या गोष्टी येणार काय सरकार आमचं आल्यावर या सगळ्या गोष्टी होऊ शकतील हे मी तुम्हाला सांगतो. निलेश राणे शिवसेनेतून लढणार असं सांगितलं जातं शिंदे गटातून. उदय सामंत म्हणतात की त्यांच्या पाठीशी शिवसेनेची संपूर्ण ताकद लावू. मला माहिती नाही आहे कुठून लढणार, काय लढणार, त्यांचं मला कोण कुठून लढणार आणि कुठं जातील याचं मला कोणत्याही गोष्टीची माहिती नाही. मला गरज पण नाही निलेश राणे कुठून लढणार आणि काय लढणार. सुशीलकुमार शिंदेंचं आत्मचरित्र समोर आलंय, ज्यामध्ये सावरकरांचं कौतुक करण्यात आले, त्यामुळे काँग्रेसची कोंडी झालेली आहे. अस्पृश्यता, जातीयवाद संपवण्यासाठी सावरकरांचे मोठे प्रयत्न होते असं शिंदे म्हणालेत. सावरकर विज्ञानवादी, सावरकरांबद्दल संकुचित विचार आव्हानच काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणेची गरज, असं सुद्धा आत्मपरीक्षण शिंदेंनी नोंदवलंय. मला बाकी राजकारण माहिती नाही, परंतु सावरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी हे विज्ञानवादी होते. फक्त हिंदुत्ववादी नव्हते तर विज्ञानवादी होते, अनेक सुधारणावादी होते. त्यांनी मला वाटतं गायीविषयी काय मत व्यक्त केलं आहे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. हा महापौर शब्द त्यांनी आणलेला आहे. त्याच्यानंतर अनेक गोष्टीमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारण्याविषयी त्यांनी स्पष्टपणे एक 50, 60, 70, 80 वर्षापूर्वी आहे, म्हणजे 80-90 वर्षापूर्वी भूमिका मांडलेल्या आहे. आणि त्यामुळे सावरकरांविषयी एक सुधारणावादी, विज्ञानवादी, हिंदुत्ववादी आणि स्वातंत्र्यवीर, सगळ्यात महत्त्वाचा स्वातंत्र्यवीर, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी काय काय हाल अपेष्टा सहन केला. त्यामुळे सावरकर हे निश्चित मोठे होते. आणि सुशीलकुमारजी शिंदे यांनी ही भूमिका व्यक्त केलेली भूमिका योग्यच भूमिका आहे, काय अयोग्य भूमिका असायचं काही कारण नाही. पण यामुळे काँग्रेसची कोंडी होते ना, कारण राहुल गांधी तर सावरकरांना माफीवीर म्हणतात. हे बघ, त्यांनी भूमिका मांडलेली आहे. आता तो विषय असं मला असं वाटतं अनेक लोक एका वेळेस पोलीस ॲफिडेविट लिहून घेतात. आता आम्हालाही अटक केली, पोलीस ॲफिडेविट लिहून घेतात, आम्ही काही करणार नाही, यू नाही करणार, आम्ही लिहून देतो. मग तो काय माफीनामा थोडी असतो, सिस्टीम आहे ती. सावरकरांचा माफीनामा हा एक त्यावेळच्या सिस्टीमचा भाग होता. बिलकुल असं मला वाटतं. मग आता ते संघचालक बाळासाहेब देवरासांचं आणीबाणीच्या काळातलं तसं एक पत्र आहे, त्याने तुरुंगातून लिहिलेलं पत्र आहे, म्हणून काय त्याने काय माफी मागितली असं म्हणता येईल का आपल्याला. पण असे एक सिस्टीमचा तो भाग आहे. राहुल गांधींनी त्यांच्या त्या मतामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. आता कुठं बोलले, ते खूप दिवसापूर्वी बोलले होते. ते वक्तव्य मागं नाही घेतलेलं त्यांनी, त्यामुळे त्यावर मतावरती ते ठामच आहेत असं समजावं लागेल. असं ते थोडी म्हटलं मी ठाम आहे. भूमिका मांडली होती, भूमिका मांडण्याचा ज्याचा त्याचा अधिकार असतो, त्यांनी ती भूमिका मांडली त्या काळात. आता काय,
शिवसेना सावरकर प्रेमी असण्याबरोबरच तुम्ही व्यक्तिशः सुद्धा सावरकरांचे खूप चाहते आहात पहिल्यापासून. सावरकरांनी जो गायीचा उल्लेख केला, गाय ही एक निवळ उपयोगिक पशु आहे असं त्यांचं मत होतं, मात्र तिला आता राज्यमातेचा दर्जा दिला आहे. नाही, चांगलं आहे ना. गाय ही तशी पाहायला गेली तर सगळ्या गायींना नाही दिलं राज्यमातेचा तर देशी गायीला दिलेला आहे. सगळ्या गायी काय राज्यमाता नाही होऊ शकत. संकरित गायी किती घेतात, हे काय राज्यमाता थोडी आहे. ज्या देशी गाई, आता आपल्याला कंधारी गाय म्हणून ओळखले जाते, अशा ज्या देशी गायी आहेत त्याला त्यांनी राज्यमातेचा दर्जा दिला. आणि राहता राहिला सावरकरांचा मुद्दा, कारण काही लोक सावरकरवादी आहेत ना, सावरकरांच्या विचाराशी प्रेम करतात ना, तर त्यांनी गायीविषयी काय मत व्यक्त केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं गाय एक उपयोगी आहे, परंतु तिचा आपण 33 कोटी देव तिच्या देवात तिच्या आहे वगैरे हे जे म्हणतो सावरकर बोलले. आणि त्याच्याविषयी त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन व्यक्त केला आहे. सावरकराविषयी निश्चित आम्हाला प्रेम आहेच आहे, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी स्वातंत्र्य याच्यामध्ये लढा दिला आहे, हिंदुत्वाविषयी लढा दिला, ज्या काळात अशा पद्धतीनं आवाज उठवणं सोपं काम नव्हतं. त्यामुळे शिवसेना सावरकरावर प्रेम करणारे आहेच. आणि आताचे जे लोक बेगडी, विशेषतः भारतीय जनताचे लोक हे सावरकराविषयी, सावरकरांना भारतरत्न द्या आम्ही मागणी करतो, का देत नाही. तर बेगडी प्रेम असतं त्यांचं, नुसतं नावापुरतं आहे, कोणाला तरी बदनाम करण्यासाठी, काँग्रेसला बदनाम करण्यासाठी. तुमच्या भूमिका काय? तुमच्या भूमिका तशाच आहे ना मोठ्या प्रमाणात. मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचे फोन येत आहेत सातत्याने. थेट जीवे मारण्याची धमकी दिली जाते त्यांना फोन आणि मेसेजवरून. हे पण असे फोन वगैरे राजकीय नेत्यांना दररोज येत असतात, अशा धमक्या येत असतात. एखादं कोणी काही बोललं म्हणून काय तिला धमकी समजावं अशातला काही भाग नाही. आणि ज्यांनी कोणी धमकी दिली असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे पोलिसांनी, काय प्रॉब्लेम आहे. राहुल गांधी 2 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत. संविधान सन्मान यात्रेचं ते संबोधित करणार आहेत आणि शिवाजी महाराजाच्या पुतळ्यांचं अनावरणसुद्धा होत आहे. चांगलं आहे, स्वागत आहे त्यांचं महाराष्ट्रात. कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी संविधानाचा म्हणजे राज्यघटनेचा ज्या पद्धतीनं चिंधड्या उडवत आहे, लोकसभेला आपण बघितलं काय काय भारतीय जनता पार्टीचे लोक बोलत होते. आताही एक प्रकारे ह्या सगळ्या व्यवस्था कायदे डाव्यावर बसवून ते करतच आहे ना, याचाच अर्थ राज्यघटनेचा अपमान ते करत आहेत. त्यामुळे संविधान वाचवण्याची आज गरजच आहे. तर होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा संविधान वाजवण्याची गरज आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.